हाय हॅलो नमस्कार मैत्रिणी, मी संध्या सोनाळे. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आज संडे आहे आणि आज सुट्ट्या असल्यामुळे ते कामं स्लो चालले सगळे. आत्ता मुलींच्या आंघोळ्या झालेत, नाश्ता वगैरे सगळं झालं आहे. आत्ता 12 वाजलेले आहेत. आता जेवणाची तयारी करायची आहे. आज जेवणाला आम्ही भात, चपाती आणि अंड्याचा रस्सा करणार आहोत, अंडा कढी करणार आहोत. आणि आज खूप काम आहे. कपडे धुवायला लावलेत एका साईडला. गॅलरीत सुद्धा काम करायचं आहे. गॅलरीचा वरचा खडका आहे ना, जो टाकलाय तो एकदम खराब झालेला आहे, एकदम फाटलाय तो, म्हणजे गेलेलाच आहे कामातून. कारण की इकडे खूप ऊन पडतो ना, तर ते गरमी तापून तापून एकदम फाटले. आणि कबूतर पण खूप घाण करतात बाहेर. आणि एवढी गरमी होते ना, तर आज तो संध्याकाळी येणार आहे चेंज करायला, म्हणजे बघून जाणार आहे किती मीटर वगैरे लागणार आहे ते काम करायचं आहे. अजून फिल्टर पण नीट करायचं आहे पाण्याचं. आता त्याला वर्ष झालं, आम्ही वर्षातून एकदा करतो फिल्टर साफ. तो पण आता येणार आहे दुपारचा, तर मी आता सगळी कामं करून घेते. ही बघा काय करते मस्ती. ती हाय कर मला. तू काय करते? पादे हात तुला प्लँकीस दे. तिकडे 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 प्लँकीस दे. बोल दीदी ये ना आमच्याकडे. आरती दिदी लावा दे. आणि किशा दे. बोल हाय, लाईक करा, शेअर. इथे आता दुपारच्या जेवणाची तयारी चालू आहे माझी, कारण की तो फिल्टर नीट करायला येणारा होता 1 वाजता, म्हणून मी ते घाईघाईत सगळं कामं चालू होती. एका साईडला मी अंडी उकडत ठेवली होती, कारण की अंड्याचा रस्सा करायचा होता म्हणून. आणि एका साईडला मी पीठ मळून घेत होती, कारण की तो गेटवरच आलेला, तर ॲप्रुव्हल केलेला म्हणून तो आतमध्ये येण्याच्या आधीच मी म्हटलं सगळं कट्ट्यावरची जी कामं आहेत ना माझी जेवणाचीतली, ती मी आधी तयारी करून घेते. सगळे पीठ वगैरे मळून घेते, म्हणजे मी सगळं तयारी करून ठेवत होते. आणि तिकडचं जे सामान होतं ना, ते सगळं एका साईडला उचलून ठेवलेलं इकडे, कारण की मग ते पाणी वगैरे सगळं काढतो ना फिल्टरमधलं, ते सगळं चिखल होते, त्यामुळे मी तिथलं सगळं काढून टाकलं. बाबा नाही आहेत, बाबा भाजी आणायला गेलेत. झाड बघा केवढा वाढला, लिंबाचं झाड आहे, पूर्ण भरलाय. शे डान्स कर, पायवरती कर. कर डान्स कर कर ना. शिशी तिकडे नाही जायचं. पाणी घातलंय, तुळस आहे इथे. बी टाकलेलं तुळशीचं बघा, छोटे छोटे रोपं आलेत. आता गावावरून आलं तर इथे ह्याच्यातली मेली पूर्ण तुळस. मी आता त्यात नवीन टाकलेलं, त्यात छोटे छोटे आलेत त्यामध्ये. नो बस, अजून काय. ते फिल्टर नीट करायचं चाललं होतं, आणि मिस्टर चेक करत होते काय झालं आणि काय नाही ते, कारण की ते खूप खराब झालेले. जे आतमध्ये फिल्टर लावतात ना पाणी हे होण्यासाठी, ते खराब झाले होते. कारण की टाकी 2 वेळा साफ केलं तर तेव्हा सगळी माती आतमध्ये आली होती, आणि पाणीसुद्धा बारीक होतं नळामधून. मग नळ पण चेक केलं आणि ते लावून घेतले फिल्टरमधले. त्यांना 1 तास जाणार होतं. मग इथे एका साईडला मी अंडी उकडत टाकली होती, कारण की 2 वाजले होते आणि मुलींना पण भूक लागली होती. त्यामुळे एका साईडला मी जेवण करत होती आणि ते एका साईडला ते काम करत होते. त्यातलं आतमधलं सगळ्या मशीन बदलल्यात, नळ पण बदलले, सगळं खराब झालेलं. आणि आता माझ्या चपात्या टाकायच्यात. इथं रस्सा झालाय अंड्याचा, अंडाकडे झाले. इथे चपात्या टाकते. जेवण व्हायचं आहे अजून माझं. 3 वाजलेत. सुट्ट्या असून काय उपयोग नाही आहे. सगळे कामच आहेत सगळे. काय सुट्टी गेली, पुढे ये ना तू. काळी दिसते.
ही माझी निशू आहे आणि ही छोटी सिया आहे. आगाव है ना, आगाव आहे ही. हा शियाचा हा बाबू आहे आमचा. सियाचा काय बाबू आणि सिया मोठी आहे. त्या पाया पड, डोकं टेक खाली. इथे आता मंदिरात जाऊन दर्शन वगैरे घेतलं आम्ही आणि इथे सगळे असे स्टॉल लावले होते मोमोज वगैरे, रोलचे वगैरे असे. तर तिथे आम्ही मोमोज घेतले आणि रोल घेतलेला असं खाण्यासाठी. आणि कार्ड पण घ्यायचं होतं मोबाईलचं, पण ते बंद झालेलं इथे, त्यामुळे घेता नाही आलं. आणि मग आम्ही गाडीतच बसून मोमोज आणि रोल खाल्लं आणि मग निघालो इथे. आणि जर तुम्हाला हा माझा ब्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट नक्की करा. आणि तुमच्या मैत्रिणींना पण शेअर करा आणि पूर्ण ब्लॉग बघा. बाय.